आले का बाई? हो ना बाई आली. शिल्पा शिल्पा घरीच आहे ना? घरी आहे का? घरी आहे, वावरात नाही गेली. माय आई आली का हो तू? हो बाई. ओ माय ये 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 नाही आले, आली ना बाई तुले. बस बस मी पाणी आणतो. अहो बाई माया पोराचं साक्षीकरण होतं. तर शिल्पाले मी न्यायालय आली होती. एकुलती एक बहीण आहे. तर भावाच्या साक्षीकरणात पाहिजे ते. म्हणे जाय जाय. तिची सासू कुठे गेली बाई? सासू गेली बाहेर गावली. बाहेर गावली गेली का? हो का? घे पाणी. बस बाई शिल्पा. अहो शिल्पा, त्या भावाचं साक्षीकरण आहे. तुला फोनवर तर सांगितलं होतं मी. तुला न्यायालय येईन म्हणून. तुला चला लागते आजच. अहो आई, मी तर तुला फोनवर सांगितलं होतं. माझी सासू तर 2-3 दिवस झाले बाहेर गावाला गेली आहे. सासू नाही तर काय झालं? तू चाल 2 दिवस राय माहित आणि चालली ये मग. माय अशी कशी बोलतो आई तू? माझी सासू घरी नाही. माझ्या सासूच्या माघारी येऊ का मी? बाई शिल्पा, आता तुझ्या नवराही नाही राहिला बाई. आता माझ्याशिवाय कोण आहे तुले? चल बाई तयारी कर. तू लेकरं पाखरं घेऊन 2 दिवस राहायचो माझ्या घरी. अहो आई, माझा नवरा नाही राहिला तर काय झालं? माझ्या नशिबात होतं ते झालं. पण आता माझी सासू तर जिवंत आहे अजून. पण त्याले न विचारता मी तर नाही येऊ शकत बाई आई. अहो फोन करून विचारून घे त्याले. नाही तर आण फोन माझ्याजवळ, मी लावतो त्याले. अहो आई, त्याच्याजवळ फोन असतो नाही. हा त्या एमपीत गेलाय ना कामाले. ठीक आहे, ते आल्यावर रागावणार थोडी आहे तुले. चल माझ्यासोबत, कर तयारी लवकर. तू या एकुलता एक भावाचं साक्षीकरण आहे बाई. तू नाही आली तर काय वाटेल त्याले? अहो आई, त्याला वाटन ते वाटू दे. पण माझ्या सासूले जर विचारलं नाही तर माझ्या जीवाला चांगलं वाटन नाही ना. ज्या सासूचं पोरग नसल्यावर आमची एवढ्या जणांची काळजी घेते, अशा सासूले मी विचारल्याशिवाय येत नाही. आता तू जा आई, मी लग्नात येईन आता. धन्य झाली पोरी तुझी. तुला आई मिळाली याचं मला खूप समाधान झालं.